हिंदवी स्वराज्य संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर उभे होते. त्यावेळी विजेसारखा कोसळलेला एक सेनानी म्हणजे सरसेनापती संताजी माळोजी घोरपडे. इसवी 1645 साली सांगली जिल्ह्यातील भाडवणी येथे भाऊबीजेच्या दिवशी जन्मलेले संताजी औंधच्या यमाई संताई देवीच्या कृपेने घडलेले रणधुरंधर योद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात इसवी 1674 मध्ये त्यांनी पागेच्या जुमलेदार म्हणून सेवा सुरू केली. लवकरच त्यांच्या शौर्याने सर्वांचे लक्ष वेधले. कोप्पळ, जालना, कर्नाटक जिथे जिथे संताजी गेले तिथे मुघलांची झोप उडाली. पण खरी परीक्षा आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर. राज्य नव्हते, खजिना नव्हता, सैन्यही नव्हते. अशावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी सरसेनापती पदाचे वस्त्र, काळा पांढरा झेंडा आणि स्वराज्य पुन्हा उभे करण्याची जबाबदारी संताजी घोरपडे यांच्याकडे सोपवली. धनाजी जाधव यांच्यासोबत जवळजवळ 17 वर्ष संताजींनी मुघल सैन्याशी झुंजार लढा दिला. 1689 साली औरंगजेबाच्या तुळापूर छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला करून सोन्याचे कळस कापले गेले. धर्मनियम पाळत बादशहाला इजा न करता मुघल साम्राज्याच्या छातीत भीती रोवली गेली. औरंगजेब, होय, तोच औरंगजेब ज्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या मातीतच पुरले गेले. सातारा, बेळगाव, धारवाड, नळदुर्ग, बसवापट्टण, एकामागून एक मोहिमा, एकामागून एक विजय. इतिहास साक्षीदार आहे. मुघल साम्राज्याची आर्थिक, मानसिक आणि सैनिकी मोडतोड सर्वाधिक कोणी केली असेल तर ते सेनापती संताजी घोरपडे यांनीच. परंतु रणांगणात अजेय असलेला हा वीर राजकारणाच्या कपटाला बळी पडला. 18 जून 1697 इस्लामपूरजवळ महादेव मंदिराच्या ओढ्यात ध्यानस्थ अवस्थेत असताना या महान योद्ध्याचा घात झाला. त्यांच्या बलिदानानंतरच हिंदवी स्वराज्याचा विस्तार सुलभ झाला. ज्याची राख जरी उरली तरी त्या राखेतूनच मराठा साम्राज्य पुन्हा उभे राहिले. सरसेनापती संताजी घोरपडे हे केवळ एक नाव नाही, तो आहे स्वराज्य वाचवणारा वज्रपुरुष. मराठ्यांच्या इतिहासातील अद्वितीय पराक्रमाचा अमर अध्याय. जय भवानी, जय शिवाजी.